सेम डेट सेम आहे. डेट काय आहे? 6 डिसेंबर 6 डिसेंबर. फक्त वर्ष काय बघा. वार काय आहे? गुरुवार. 19, 20, 21. साधारणला एक बार पुढे जातो, लीपला 2. आता इथं काय ना 1 एक बार पुढे गेलो. लीपला किती आहे? 2. किती देणार? इथं प्लस 1 साधारण किती देणार? त्यानंतर किती? 16. बरं. आता 21 ऑगस्टला काय? 2011. आता आपण पहिली तारीख असते. ऑगस्ट वर्ष काय? 11. ऑगस्ट किती दिवसाचा असतो? 31. आता 31 म्हणजे 31 गेले 0. आता ऑगस्ट पासून तर 2011चा डिसेंबर पर्यंत आपण वाढदिवस काढतो. समजतंय? ऑगस्टला किती? 0. समज. आता काय करा पुढे? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता ऑगस्ट 0. सप्टेंबर किती आहे? 3 आहे. वाढदिवस किती? 2. 3, 2, किती झाले? 10. त्याला कसं लावलं? 21 ऑगस्ट आहे. 21 किती 0. एक ऑगस्टचा दिवस काही राहणार नाही. 2011 चे आपण किती वाढदिवस आले? 10. 12 येते का साधारण? बोला. 12, 13, 14, 15, 16, 17. आता बघा जे साधारण असतात त्याला एका पुढे जातो म्हणजे 2 लीपला 2 1 1 1 2. आता 17 ची तारीख काय? 1 पेज आहे ती डायरेक्ट ॲज घ्यायची तशी तशी. 10 2 12 13, 10 2 12 13 14 15 17. 17 आणि 20 किती? 37 आणि 38. आता जी फेरी झाली त्याला नेमकी किती टाकायचं? 7. 7 5 35. बाकी उरली 3. काय वार होता? बुधवार. 1 2 3. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे 21 जानेवारीला वार काय होता?
ज्याला उत्तर समोर म्हणजे बाकी शून्य येते का? बाकी शून्य येत असेल तर मग बरोबर आहे. बाकी शून्य येते का? बघा नंबर 18 ते जो वर्ष आहे त्याला नोव्हेंबर पासून तर डिसेंबर पर्यंत बोलू. आता नोव्हेंबर कितीचा आहे? कितीचा? 20 मधून 15 आहे. बोलले किती? 15 म्हणजे 2018. नोव्हेंबर चे किती? 15. डिसेंबर चे किती? 2018 किती आहे? 18. ओके. पुढच्या वर्षी काय 21. आता 2018 ला 18 दिवस झाले. 19 20 2 21 तारीख काय? एप्रिल. आता 2021 याची मांडणी करत असताना आपल्याला जानेवारी पासून तर एप्रिल पर्यंत 8 दिवस काढावे लागते. कोणत्या वर्षाचे? 21 चे. जानेवारी 21 तर एप्रिल पर्यंत. आता आपली तारीख काय? 30 32 जानेवारी मार्च एप्रिल तारीख काय आहे? 4. 21 साधारण आहे त्याच्यावर फेब्रुवारी 0 चा 3 3 6 4 10. राइट. 19 21 21 आणि 10 31. आता बेरीज किती आली? 31. त्याला भागून 7 7 चौक 28. बाकी उरली 3. वार काय का? गुरुवार 1 2 3. शुक्रवार शनिवार म्हणजे 4 एप्रिल 2021 वार काय होता? एक जनवरी 2018 को सोमवार था. 1 जनवरी 2010 को सप्ताह का कौन सा दिन? आता 18 पहिले की 10 जे दिवस आता काय असेल मायनस करायचं. आपण याच्यातून काय करत गेलो? पुढच्या वर्षाचा दिवस काढत गेलो. आता काय? पुढच्या वर्ष दिले मागच्या वर्ष काढत गेलो आपण. जी पण जो पण नंतर असतो काय आता मायनस. आता 2001 जानेवारी आता काय वार होता? सोमवार. बरोबर. आता पूर्ण वर्ष गणित म्हणजे कसा टेन्शन राहणार. या जागेवर काढायचा. आता 17 16 15 14 13 12 18 बरोबर. आता 18 हा काय? साधारण आहे. 17 पण काय आहे? साधारण. आता याच्यातून वजा 1 केलं इथं काय ना? मागचा. बरोबर. आता 16 लिहिते याच्यातून वजा 2 करावं लागतं. काय ना? दिवस जातोय आपण. आता 15 लिहिते साधारण म्हणजे 1 वार. इथं काय ना? गुरुवार. 14 साधारण 1. इथं काय ना? बोला. आता 14 साधारण इथं काय ना? मंगळवार. 13 साधारण इथं काय ना? बोला. इथं सोमवार येईल ना. आता 12 काय लिह. इथं काय ना? बोला. आता बरोबर. सोमवार रविवार शनिवार इथं आता साधारण आहे 11. इथं काय ना? म्हणजे 1 जानेवारी 2010 ला काय असतो? शुक्रवार. काय केलं मी? वर्ष लिहून घेतले. लिहिते की साधारण बघ आपण म्हणजे बघून घेतले समजा. आणि ज्या वर्षाचं समोर साधारण आहे त्याला 1 मायनस केलं. ज्या वर्ष समोर लिहिते त्याला 2 मायनस. ठीक आहे. काय विषय नाही. आपण म्हटलं असं काय
बेरीज 17 जानेवारी 4 ला काय शिकणार आता जानेवारी कितीचा आहे किती 14 बरोबर जानेवारी 2004 चे किती आले कोड 14 आता 4 लीप आहे 1 मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2004 चे ऑर्डर्स काढले आपण 14 आणि 15 18 20 23 25 28 31 33 36 38 41 पोर्टुगल ठीक 2004 के किती आले 41 आता काय 10 2013 5 6 7 8 9 10 11 12 13 आपण काय करू 5 साधारण लीप साधारण लीप साधारण लीप प्रत्येक 4 संदर्भ त्याच्यानंतर 4 संदर्भ एप्रिल 2013 ची तारीख काय 10 एप्रिल त्यापूर्वी आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल दिवस बोलणार 10 एप्रिल ची 13 लीप नाही साधारण त्याच्यामुळे जानेवारी 3 फेब्रुवारी 0 मार्च 3 एप्रिल काय 10 3 3 7 10 समजते 13 दिवस किती आले 16 42 43 44 आणि 2 46 1 2 3 5 16 5 21 आता 46 आणि 21 किती 67 आता 67 ला किती भागावा लागेल 7 किती भाग जातोय खत्म बाकी 4 7 63 बाकी झाली 4 झाली आता वारकाचा पुढे शनिवार 1 2 3 4 रविवार सोमवार मंगळवार म्हणजे 10 वारका आता